हा बोला बोला. ओलं खोबरं थोडं, जसं तुमचं डाळ किती आहे त्याच्याप्रमाणे, मिरी आणि जिरं आणि सुकी मिरची ही जरा परतवायची हां, आणि ते वाटायचं आणि त्याला ते फोडणी घालायचं बरं. फोडणी नाही, फक्त मिरी आणि हे काळी मिरी आणि जिरं आणि सुकी मिरची त्याचं वाटण त्याला लावायचं आणि थोडी चीज टाकली आणि थोडंसं मीठ नाही, साखर नाही तर गूळ काय असेल. पण टोयला आम्ही जास्त करून साखरच टाकतो हां. ते एक तऱ्हेचं टोय झालं हां. आणि दुसरं एक टोय असतं त्याला हां, त्याला आम्ही फोडणी देतो. डाळ शिजवली आणि मग पुढं जर टॉमॅटो वगैरे आलं, टॉमॅटो, कढीपत्ता हे सगळं घेऊन ना शिजवले. डाळ शिजवताना एक तऱ्हेचं छान वास येण्यासाठी आम्ही त्याच्यात ओली मिरची शिजवताना अख्खी टाकतो, अख्खी टाकतो. मग ती काढून बाजूला ठेवता येतं हां. आणि मग ती जी डाळ असते ना त्यांना आम्ही फोडणी देताना हिंग, जिरं, मोहरी घालतो, आलं, कढीपत्ता, सुकी मिरची आणि तुम्हाला आवडत असेल तर टॉमॅटो हे परतून देतो चांगलं आणि मग त्याच्यात ती डाळ होतो. मी काय सांगितलं त्याला ती पण एक वेगळ्या तऱ्हेचं फोडणीचं वरण म्हणतो हां. आणि एक असतं नुसती डाळ शिजवायची. हे आमच्याकडे सणावाराला नाही तर सणाचे पक्ष असतात ना त्याच्यात करतात. तेव्हा ती जिरं आणि ओली मिरची, हळद, ओलं खोबरं हे वाटायचं, त्या डाळीला लावायचं आणि चिंचमीठ घालायचं. बरोबर. त्याला वरण म्हणतो आम्ही, त्याला फोडणी दिली काय. अच्छा. हे एक तरीचं वरण आमच्याकडे करतात त्याच्यासाठी. आणि सांबार म्हणजे भाजते घालून आणि एक रसम म्हणून एक पावडर असते हां, ते सुके धने बिने घालून त्याची पावडर ठेवलेली असते. नाहीतर थोडी लोक मंगळुरियन लोक काय करतात, मंगळूर ह्या बाजूला आमच्यासारखं पावडर करून नाही ठेवत, ते तिघाचे तेव्हा वाटतात. एक दालचिनी, एक त्या लोकांच्या जेवणात लवंग नसते. अच्छा. दालचिनी, काळी मिरी, थोडी धने आणि कढीपत्ता, सुकी मिरची हे घेऊन वाटतात भाजून जरा आणि खोबऱ्याबरोबर वाटून ती डाळीत घालतात हां. आणि ते पातळ करतात हो, रसम. ते पिता येते, पिण्यासाठी असतं. कधी कधी त्याच्यात डाळ शिजवताना एखादी काकडी नाहीतर वांगं घालून पण करतात, तो पण एक स्वाद येतो रसम. टोमॅटो पण घालतात ना मला वाटतं. टोमॅटो असते, टोमॅटोचं वेगळं. चिंच पळून घालून रसम करतो ना, ते मी सांगते ना आता, ते चिंच पळून घालून रसम. त्याच्यात टोमॅटो घालून मगाशी मी हे सांगितलं ना फोडणीचं वरण, त्याच्यात आम्ही बारीक चिरून टोमॅटो घालतो. नाही, रसम मध्ये पण टोमॅटो वापरतात ना. रसम नाही, रसमला टोमॅटो शिजवून घेतात. अच्छा, हां, साराला करतो तसं. नुसती टोमॅटो नाही घालत रसम, त्याच्यात काहीच तुला तोंडात येत नाही. बरोबर. ते काहीच असतं, ते कोळून घेतो टोमॅटो शिजवून आणि तो घालतो. आणि टोमॅटो नसेल तर चिंच घालतो, चिंच कोळून घालतो त्याप्रमाणे. आणि तो रसमचाच एक पावडर असतो. हो, रसम हा पावडर मिळते. तर तो थोडंसं वेगळं असतं सांबार पावडरपेक्षा रसमचा. तर थोडंसं रसम पावडर गुळचट असतो. अच्छा. सांबार पावडर जरा तिखट असते. आणि एक कोळंबो म्हणून करतात. कोळंबो. हां, ते रघुनिधी लोक आहेत ना. अच्छा. ते त्या लोकांचं ते कोळंबो असतं. त्यावेळी असं रसम करतात, थोडंसं त्यांचा मसाला वेगळा असतो वाटलेला. कधी कधी ते त्याच्यात एखादी लसणाची पाकळी घालून त्याला वाटतात आणि ते त्याला कोळंबो म्हणतात. आम्ही रसमला कधी हे घालत नाही, लसूण घालत नाही. रसम अथवा सांबार करताना आणि तिकडे त्या बाजूचे लोक ना चांगले भरपूर लसणाची टेस्ट, आंध्र प्रदेश इकडे तिकडे. हो, आंध्रमध्ये खूप लसूण वापरतात आणि तिखट असतं त्यांचं ना, जास्त स्पायसी. मला कर्नाटकातलं आवडतं.